इचलकरंजी कारखान्यातील कामगाराचा खून, पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत तिघे आरोपी ताब्यात. इचलकरंजी तालुका हातकणंगले येथील शहापूर तारदाळ नाका परिसरात झालेल्या हल्ल्यातून ॲटोलूम कारखान्यातील कामगार संतोष गोपाल पांडा, वय वर्ष 38, राहणार शहापूर, मूळ उत्तर ओडिसा यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी तातडीनं गुन्हा दाखल करून अवघ्या काही तासात तिघा संशयितांना ताब्यात घेतलंय. मिळालेल्या माहितीनुसार मृत संतोष पांडा यांनी आपल्या ओळखीतील काही ओडिसा राज्यातील मजुरांना कारखान्यात नोकरी दिली होती. बुधवारी त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता आणि गुरुवारी सकाळी समझोता झाल्याचं दिसत असतानाही रात्री पुन्हा संशयितांनी संतोष यांना शहापूर तारदाळ नाका परिसरात बोलावून नेलं. तिथं त्यांच्यावर लोखंडी पाईप व लाकडी दांडक्यानं बेछूट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष पांडा यांना नागरिकांच्या मदतीनं आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी जमली होती. दरम्यान माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.